आपला दुसऱ्या अध्यायाचा चतुर्थ किरण किंवा चतुर्थ पाद म्हणजे शेवटचा भाग आपला चालू आहे. आणि या भागामध्ये जीवानंतर आता प्राणाच्या विषयीची चर्चा आहे. प्राणाचं स्वरूप काय, प्राणाची कार्य काय, प्राणाची संख्या किती, प्राण कोणापासून जन्माला आला, असं प्राणाच्या विषयीची जी माहिती आहे ती माहिती त्याचं सविस्तर विवेचन या ठिकाणी आहे. आणि आता प्राणाच्या बरोबरच मनाला फार महत्त्व नाही, पण तरीसुद्धा इंद्रियांच्या वर मन कार्यकारी असल्यामुळे त्यांनी थोडंसं मनाचं सुद्धा स्वरूप किंवा त्याच्या वृत्ती, मनाचे भाग सांगितले, त्याची कामं सांगितली की मन म्हणजे संकल्प विकल्प करतं, त्याच्यामध्ये बुद्धी ही निर्णय घेते, चित्त स्मरण ठेवतं, अहंकार कर्तृत्व भोक्तृत्वाला आश्रय किंवा त्याकरता सहाय्यकारी होतं जीवाकरता. असे चार भाग करून त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणून मनाचा भाग, कार्याचा भाग विभाजित करून सांगितला. आता मनाची कार्य, मनाची वैशिष्ट्य, मनाच्या वृत्ती ते पण आज जाता जाता त्यांनी तो विषय मांडलाय. मनाकरता, कारण मन सुद्धा जड आहे, प्राणसुद्धा जड आहे, पण इंद्रियांचं स्वरूप काय आहे ते पण मांडलंय. की आता आपण सगळ्यांची चिकित्सा करत चाललो ना, ब्रह्मापासून खाली 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 उतरत आलो, परब्रह्मापासून आपण निघालो, मग सगळी पंचमहाभूत झाली, पंचतन्मात्र झाले, सगळी सृष्टी झाली, त्याच्यानंतर जीवापाशी आलो, जीवापाशी आल्यानंतर जीवातली इंद्रिय झाली, त्या इंद्रियांच्या बरोबर त्यांच्या ज्या ज्या काही वृत्ती आहेत त्या वृत्ती, जीव त्यांच्याशी कसा संलग्न आहे, जीव मनाशी कसा संलग्न आहे, जीव कार्य कसा करतो, कुणाच्या मार्फत करतो, असं प्रत्येक गोष्टीचा विचार करत आपण खाली उतरलो. आता प्रत्यक्षात त्या त्या भागाकरता विचार करताना अगदी स्पष्ट आपल्या मनात चित्र ठेवायचं तर पहिलं ब्रह्माचा विचार केला, त्याच्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा विचार केला, नंतर जीवाचा विचार केला, जीवाच्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा विचार केला, आता प्राणाचा विचार करतोय. प्राणाच्या अनुषंगाने विचार करू, मनाच्या अनुषंगाने विचार करू आणि इंद्रियांच्या अनुषंगाने विचार करू. म्हणजे चैतन्याच्या संदर्भामध्ये जे जे काही आपल्याला, ज्याला संवेदना ग्रहण करता येतात, ज्याच्याकडून कार्य होतं, हे कुणाकरता चाललंय, हे सगळ्या प्राण्यांच्या देहाचा, त्यांच्या मनाचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांना प्राप्त असलेल्या सुखदुःख, इंद्रिय, सहाय्य याची चर्चा नाही आहे. मानवाची आणि जीवाची चर्चा कशा करता आहे, कारण हा काय, हा ब्रह्माला, परब्रह्माला पाहण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याचं ज्ञान करून घेण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, त्याच्याकरता हा विषय आहे. आणि म्हणून मानवाच्या जीवाचा विषय आपण घेतलाय. पशु काय करतो, इतर पक्षी काय करतात, स्थावरादी काय करतात, त्यांचा विषय इथे नाही आहे. या इथे तत्वज्ञानामध्ये फक्त त्यांना चेतना आहे, त्या चेतनेचा विशेष काही विकास झालेला असू शकेल, त्यांच्या ठिकाणी सुद्धा उद्धाराचं सामर्थ्य आहे का नाही आहे, असं सगळे जे विषय आहेत ते आत्ता इथे नाही आहेत. आत्ता इथे आहेत ते फक्त ब्रह्म, जीव, प्राण, मन आणि इंद्रिय. ती कुणाशी निगडीत, मानवी जीवाशी निगडीत. तशी सगळ्या जीवांना हे सगळं लागू पडणार आहे, जे मानवाच्या जीवाला आत्ता वर्णन केलं आहे आणि त्याच्या इंद्रिय, मन, प्राण ह्यांच्याबद्दल वर्णन केलं आहे, ते सगळं त्याही जीवांना लागू पडतं. पण प्रत्येक ठिकाणी अपवाद वेगळे आहेत. प्रत्येक ठिकाणी आता माणूस उभा आहे, पायानी चालतोय, आणि पुष्कळसे पशु जे आहेत ते चार पायावर चालत आहेत. त्यामुळे ते चार पायावर चालतात, त्याबरोबर त्यांचं हे जे आपलं धड आहे, हे धडच मुळे आडवं आहे. मग आता ते धड आडवं झालं की सगळ्या सिस्टीम्स बदलल्या, त्याची ग्रहण करण्याचं सामर्थ्य बदललं. प्राणाची जी आपल्याकडे आता आज आपण ते प्राणाचं कार्य म्हणतो, प्राणाचं कार्य आहे, त्यांच्याकरता कसं कार्यान्वित होईल ते बदलतं. आता आम्ही माणूस आहे आणि तो ध्यानाचा अभ्यास करील, तर तो देहानी कसा करील,
तो प्राणी कसा करील, प्राण्यांकडे सामर्थ्य आहे का नाही. आपण जेव्हा साधना पादात जाऊ, म्हणजे आता उद्याला आपलं हे संपेल, त्यावेळी आपण ब्रह्मसूत्राचे 2 अध्याय पूर्ण केले. एकूण ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत. त्यातला हा पहिला समन्वयाध्याय झाला आणि उद्या आपला अविरोधाध्याय होईल. आणि त्यानंतर मग साधनापाद आणि मोक्षपाद आहे. आणि त्यातले साधनापाद मोठा आहे पण मोक्षपाद लहान आहे. तर साधनापादामध्ये येईल की वृक्षवेलींना साधना करता येईल का, कोणत्या देहानी साधना करता येते, फक्त मानवाच्या देहानी करता येते का, प्राण्यांना करता येते का, वृक्षवेलींना करता येते, कुणाकुणाला करता येते, या सगळ्याच्या बद्दलचा जो विषय, जो आपल्या आवडीचा विषय आहे, हे जे सगळे विषय आहेत ना, हे सगळे शास्त्रीय विषय आहेत, म्हणजे मारामारीचे विषय आहेत. ही सगळी जी काय भांडाभांडी आहे, जे काय वादविवाद आहेत, जे काय जे इथे वादे वादे जायते तत्वबोध हा, की अशा चर्चा करून त्याच्यामधून जे तत्वज्ञान बाहेर पडतं, अशा दृष्टीने चर्चा कशी केली जाते, त्याची ही सगळी पद्धती आहे. पुढचा भाग जसा आपण पारमार्थिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तो सगळा याच्या पुढे. म्हणजे उद्या आपण संपवू, त्यानंतर खऱ्या अर्थाने आपण आपल्या आवडीच्या विषयापाशी येऊ, खऱ्या अर्थाने आपण ज्याच्याशी निगडीत आहोत त्याच्याशी येऊ. तर आजचा जो विषय आहे तो काल आपण म्हटलं त्याप्रमाणे की ज्या 5 वृत्ती आहेत, तर 5 प्राण आहेत आणि ते 5 प्राण 5 प्रकारचं कार्य करतात. तर आता 5 वृत्ती कोणाच्या, 5 प्राणांचं कार्य काय, ते सगळं आपण आज पाहूया. पंचवृत्तीर मनोवद व्यपदिश्यते. श्रुतीमध्ये मुख्य प्राणाचे मनासारखे 5 व्यापार सांगितले आहेत. आता याचे 5 व्यापार कोणते किंवा त्याचं स्वरूप काय, तर म्हणाले मन जे आहे ते 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जे रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द, म्हणजे आता आपण उलट सुलट बोललो, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असं झालं तर क्रमाने खाली उतरलो. तर या 5 प्रकारचे अनुभव मन घेतं. आता म्हणाले प्राण जे आहेत त्यातला जो मुख्य प्राण आहे, सगळं कार्य मुख्य प्राणच करतो, पण शरीरामध्ये व्यापार करताना आता जसं मन आहे, आता आपल्याला समजून घेण्याकरता आपण अंतःकरण चतुष्टय म्हणतो की नाही, त्या अंतःकरणाचे आत काही असे भाग करून ठेवलेत का, असं काही नाही आहे. ते सगळं एकसंधच आहे, परंतु त्याचे सगळे व्यापार समजावेत म्हणून त्याचं विभाजन अभ्यास करायला निघालो ना, शास्त्र आहे. आता जर एखादा इन्फ्लुएन्झा किंवा डेंग्यू असा रोग आला की मग नुसता डेंग्यू म्हणजे आपल्याला सामान्यतः कळतं भरपूर ताप येतो, त्रास होतो, त्या माणसाची शक्ती कमी होते, अंग दुखायला लागतं आणि त्याचे जे जंतू आहेत त्याचं प्रतिकार करण्याची शक्ती मनुष्याची कमी पडते आणि मग तो रोग शरीराचा ताबा घेतो वगैरे वगैरे. आपल्याला एक त्याचं सामान्य ज्ञान असतं, पण डॉक्टर त्या सामान्य ज्ञानावर थांबत नाही. तो म्हणतो या रोगाच्या जंतूचं नाव काय, या रोगामध्ये सुरुवात होताना पूर्वलक्षणं काय, त्यावेळी त्या शरीरामध्ये काय काय बदल त्या माणसाला जाणवतात, प्रत्यक्ष ताप आल्याबरोबर काय होतं, अंग दुखतं म्हणजे कंबर जास्त दुखते का, पाठ जास्त दुखते का, डोकं जास्त दुखतं का, हातपाय दुखतात, खूप ताप आल्यानंतर तो माणूस जसा मलेरिया झाला की थडथड उडतो तसा उडतो का, ही जी सगळी लक्षणं ते जसे समजून घेतात, तसं आपण जेव्हा तत्वज्ञान शिकायला निघालो तेव्हा हा प्राण कार्य करतो, एवढ्यानी भागत नाही. मग ते प्राण, तो मुख्य प्राण जो आहे शरीर चालवणारा, तो स्वतःला किती भागामध्ये विभागून घेतो, मग तो तसा का विभागून घेतो, शरीर तसं का चालतं, कारण काय ते एक व्यवस्थापन आहे शरीरामधलं. ह्या व्यवस्थापनाला जाणून आयुर्वेद शास्त्राने या 5 प्राणांचा अभ्यास करून कुणाचं काय बिघडलं, कुणाची काय तक्रार आहे, म्हणजे त्याच्या कोणत्या प्राणाचं कार्य बिघडलंय, हा जो चिकित्सेचा निदानाचा भाग आहे. योगशास्त्रामध्ये त्या 5 प्राणांचं विभाजन काय आहे हे जाणून घेऊन, त्यांची ती स्थानं जाणून घेऊन, मुख्य प्राणाच्या आधाराने आणि अपानाला हाताशी धरून प्राण आणि अपान या दोघांच्या जीवावरती योगशास्त्री किंवा योगाचा अभ्यास करणारा साधक हे त्या पातळीवर प्राणायामाचा अभ्यास करतात.
आणि त्या प्राणायामाच्या अभ्यासामधून त्यांच्या देहातल्या रोगांचं निवारण करतात। सामान्य दोष आपले पण कमी होतात। आपल्याला जर ब्लड प्रेशर असेल आणि ते ब्लड प्रेशर जर सारखं हलत असेल, स्थिर राहत नसेल, कधी वाढतं कधी कमी होतं, कधी वाढतं कधी कमी होतं असं असेल, तर अगदी पहिल्या पातळीवरती काय होतं, प्राणायामाचा अभ्यास केला तर हे जी त्याची फ्लक्च्युएशन्स आहेत, हे होणारे जे सारखे क्षणाक्षणाला बदल आहेत, ते बदल त्याच्यामध्ये फरक पडतो आणि ते स्थिर होतं, वाढलेलंच राहील पण स्थिर राहील। मग हळूहळू आणखीन प्राणायामाच्या अभ्यासाने ते त्याच्या मूळच्या स्थितीला, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल, त्याच्या सामान्य धर्मापर्यंत येईल आणि मग दुखणं दूर करील, ब्लड प्रेशरची गोळी कमी होईल। पण ते कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली योग्य प्राणायाम केला, तो त्रासदायक जर नाही केला तरच ब्लड प्रेशर आहे आणि कोणाला फारसं कळत नाही, तो जर म्हणाला की भस्त्रिका पण करा, कपालभाती पण करा, आणि त्याला जर ते कळत नसलं सांगणाऱ्याला, त्यांनी जर योग्य प्रकाराने कोणते कोणते प्राणायामाचे भाग आपण अवलंबावेत असं सांगितलं, त्या भस्त्रिकेनी सुद्धा त्याचं ब्लड प्रेशर वाढेल, त्या कपालभातीनी सुद्धा त्याचं ब्लड प्रेशर वाढेल, कधी कधी नेझल प्राणायाम, संख्या प्राणायामाने सुद्धा वाढेल, कारण शेवटी काय पद्धतीने प्राणायाम केला। म्हणून इथे त्यांनी जे सांगितलं की ही जी त्यांची कार्य आहेत ती विभागून दिलेली आहेत, ती समजून घ्यायची आहेत। आपल्याला आपल्या पातळीवर इथे एवढंच समजून घ्यायचं आहे की हे 5 प्राण स्वतःला विभागून कसं कार्य करतात। हा मुख्य प्राण आहे आणि हा मुख्य प्राणच यांच्या ठिकाणी, सगळा प्राण एकच आहे पण त्या प्राणाचं त्या ठिकाणचं कार्य, जसं आत्तापर्यंत आपण बघितलं की शरीराचा विचार करायला गेलो तर एकच जीव सगळ्या शरीरामध्ये सगळ्या संवेदना अनुभवून घेतो, पण शरीरामध्ये हात आणि पाय म्हटलं की हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, हे वेगळेपणाने अवयव समजूनच घ्यावे लागतात आपल्याला। तर तसं आपल्या पोटाचं कार्य वेगळं आहे, हृदयाचं कार्य वेगळं आहे, आपल्या ज्ञानेंद्रियांचं कार्य, मस्तकाचं कार्य वेगळं आहे। अशा प्रकारे जे कार्य बदलतं, निरनिराळ्या संस्था आहेत, त्या संस्थांचं कार्य भिन्न भिन्न आहे। हे सगळं समजून घेऊन त्या प्राणांचं कार्य अधिक खोलवर जाऊन आपल्याला लक्षात घेणं हा त्यांचा विषय असल्यामुळे त्यांनी आपल्याला या सूत्रामध्ये विभाजन सांगितलं। हा काही आयुर्वेदाचा ग्रंथ नाही, हा काही योगाचा अभ्यास नाही, तरी सुद्धा त्यांनी प्राणाचं विभाजन मात्र इथे सांगितलेलं आहे। म्हणून त्यांनी सांगितलं श्रुतीमध्ये मुख्य प्राणाचे मनासारखे 5 विभाग व्यापार सांगितलेले आहेत। आता काय म्हणाले, 5 प्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे 5 प्राण झाले। आता यापैकी मुख्य प्राण म्हणा किंवा ज्याला प्राण असं आपण म्हटलंय तो म्हणा, तो कुठे राहतो, तर त्यांनी सांगितलं की तो मस्तकामध्ये राहतो, तो आपली इंद्रिय चालवतो आणि म्हणजे आपल्या इंद्रियांचं चलनवलन करण्याचं काम त्या प्राणांमुळे होतं, हे एक काम। हृदयाचं स्पंदन करणं हे दुसरं काम, अंतःकरणाचे व्यापार चालवणं हे तिसरं काम, आणि श्वासोश्वास घेत राहणं हे चौथं काम। हे मुख्य प्राणाची किंवा ज्याला प्राण म्हटलंय त्याची ही 4 कामं आहेत। म्हणजे कोणतं, इंद्रिय चालवायची, हृदयाचं स्पंदन चालवायचं, त्याच्यानंतर अंतःकरणाचे व्यापार चालवायचे आणि त्याच्यानंतर श्वासोश्वास घ्यायचा। आता पुढचा जो आहे तो उदान आहे, तो कुठे असतो, हृदयाच्या छातीच्या इथे उरामध्ये, हृदयामध्ये। तर तो काय करतो आम्हाला, तो त्याच्यामुळे आम्हाला काय मिळतं, त्या उदानामुळे, त्या उदानामुळे आम्हाला ऊर्जा मिळते, त्या उदानामुळे आम्ही प्रयत्नशील राहतो, त्या उदानामुळे आम्हाला बळ मिळतं। या 3 गोष्टी त्या उदानामधून प्राप्त होतात आणि त्यामुळे प्रयत्नशीलता, वाणी, सामर्थ्य, अशा अनेक गोष्टी आहेत। उदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी इथे त्याची 3 कामं सांगितली आहेत। पहिलं काम आहे ते प्रयत्न आहे, दुसरं आहे ते ऊर्जा आहे, तिसरं आहे ते बल आहे। म्हणजे जेव्हा आपण वयाने मोठे मोठे होत जातो आणि शरीर थोडंसं कार्यक्षमतेत कमी होतं, त्यावेळी काय कमी झालेलं असतं, उदान आमच्या शरीरामध्ये बलवान राहत नाही, उदान कार्यकारी राहत नाही। मग आपण म्हणतो नाही पूर्वी फार हौस होती, हे करावं ते करावं, आता काही वाटत नाही, आता असं वाटतं नको।
कोणत्याही कार्याकरता अंतःकरणामध्ये प्रेरणा नसणं, किंवा तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये धृत्युत्साह समन्वितः, भगवद्गीताकारांनी म्हटल्याप्रमाणे धृती आणि उत्साह सात्विक कर्त्याचं लक्षण आहे, की जो सात्विक कर्ता आहे त्याची बुद्धी आणि त्याचा उत्साह त्याच्या ठिकाणी कायम असतो, त्याला कधीही कंटाळा येत नाही. कंटाळा न येणं आणि प्रयत्नशील राहणं प्रत्येक गोष्टींच्या बाबतीमध्ये हे कोण करवतो? तर हे उदान करवतो. ते करण्याकरता ऊर्जा म्हणजे ते करण्याकरता शक्ती कोण देतो? हा उदान देतो. आणि शरीराला बलसंपन्न करणं, पुष्ट करणं आणि सर्व बळ म्हणजे मनाचं बळ, बुद्धीचं बळ, अंतःकरणाचं बळ, सगळं बळ देणारा हा उदान आहे. नंतर ते म्हणाले की उदानाने आणखीन काय होतं, की वाणी मी मगाशी आपल्याला सांगितलं तसं आपल्याला कांती म्हणजे तेज देतं. उदानाचं आणखीन एक काम आहे. आणि स्मरण, आमचं स्मरण चांगलं राहतं. आणि सगळ्यात शेवटी हा जो जीव आहे तो जेव्हा देह सोडून निघतो तेव्हा त्याला नेण्याचं, वहन करण्याचं काम उदान करतो. या सगळ्यांना घेऊन जाणे तो जो चैतन्य आहे त्या चैतन्याबरोबर हे 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, ह्या सगळ्यांना घेऊन जायचं काम, वहन करण्याचं काम उदानाचं आहे. आणि त्यामुळे असा मोठा महत्त्वाचा वायू आहे. म्हणून प्राणानंतर उदानसुद्धा सांगितला जातो पुष्कळ वेळा. आणि त्यानंतर म्हणाले समान जो वायू आहे तो आमच्या पोटात आहे, उदरामध्ये आहे. तर तो काय काम करतो? तो अन्न पचवण्याचं काम करतो. आणि पचवलेलं अन्न अंगी लावण्याचं काम करतो. म्हणजे आम्हाला त्या अन्नानी पुष्टता आली पाहिजे. पुष्कळ खाल्लं पण काही ताकदच येत नाही. आपण म्हणतो काही नाही, काही कमी जेवत नाही, काही नाही, व्यवस्थित जेवण खाण करतो, ताकद वाटत नाही, बळ वाटत नाही, तितकं काही अंगी लागत नाही. कुठे जातं खाल्लेलं कोणाला माहिती? एवढं मोठं तूप खातो, कुठे जातं कोणाला माहिती? असं माणूस जेव्हा म्हणतो की हे सगळं करून सुद्धा जर ते आमच्या अंगी लागत नाही किंवा पुष्ट करत नाही तर काय गडबड आहे? त्या समान वायूमध्ये गडबड आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा उदरातला वायू जो आहे तो शरीराला पुष्ट करणारा आहे, अन्नाचं पचन करणारा आहे आणि उदरामधलं सगळं संतुलन ठेवणारा आहे. नंतर व्यान जो वायू आहे तो व्यान वायू रस आणि रक्ताचं अभिसरण करतो शरीराच्या मध्ये आणि देहाला चालवतो. कारण रसरक्ताचं अभिसरण म्हणजे गतिमानता आहे. रस जो आहे, जसा शरीरामध्ये रक्ताचं वहन होतं तसंच रक्ताच्या बरोबर शरीरामध्ये एक फ्लुइड, एक द्रव तो सुद्धा वाहत असतो. आणि म्हणून त्याला त्यांनी रस म्हटलेलं आहे. आणि ते जर तुमचं बिघडलं तर शरीराचं संतुलन पुष्कळ बिघडतं. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की तुम्ही काही करा पण हे सगळं संतुलन मोडू देऊ नका. आणि त्या रसाचं संतुलन मोडलं की मग हे हार्मोनल प्रॉब्लेम्स ते जसे ग्रंथीतून येतात तसे त्या रसाच्या असंतुलनामधून सुद्धा येतात. जसं रक्त वाहतं तसा रस वाहतो आणि त्या दोघांचंही अभिसरण संबंध शरीरामध्ये त्यांना फिरवण्याचं काम हा व्यान करतो. व्यान नावाचा वायू. हा अपान नावाचा जो वायू आहे तो आपल्या शरीराला पुन्हा बल देतो. त्याचंही काम अपान वायूचं आपल्या पोटाशीच आहे, ओटीपोटाशीच निगडीत आहे. हातापायांना बळ देतो आणि आपल्या शरीराला बल देतो. आता म्हणाले देहाचं धारण करण्याकरता या वायूंच्या ठिकाणी हे जे वेगवेगळे भाग कल्पून जे कार्य केलेलं आहे हे सगळं प्राणाचं बळ आहे. प्राण त्या सगळ्यांना बळ देतो. म्हणाले हल्लीच्या काळी कोणी पंचप्राण मानत नाहीत. म्हणजे मॉडर्न सायन्सेसमध्ये किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा मॉडर्न वैद्यकशास्त्र म्हणा की त्याच्यामध्ये मेडिकल सायन्सेसमध्ये, या मॉडर्न मेडिकल सायन्सेसमध्ये कधी त्यांनी पंचप्राण मानले नाहीत, आयुर्वेदानी मानलेत. आणि ते म्हणाले की आमच्याकडे ही जी कार्य आहेत ती आमच्या तत्त्वज्ञानाने मांडली आहेत, आमच्या उपनिषदांनी मांडली आहेत. प्रश्नोपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आहे की काय प्रत्येक प्राणाचं कार्य आहे. आता त्यांनी सांगितलं की योगशास्त्रामध्ये योगदर्शनकारांनी अनेक आहेत. योगदर्शनसुद्धा हठयोग आहे, राजयोग आहे,
मंत्रयोग आहे. आता मंत्रयोगाचे लाभ काय आहेत? योगशास्त्रामध्ये पुन्हा राजयोग आहे आणि हठयोग आहे. हठयोगाने सुद्धा प्राणाचा उपयोग करून घेऊन आपल्या शरीराचं संतुलन करून घेता येतं. राजयोगात पण करता येतं. दोन प्रकाराने शरीराचं संतुलन करणारा तर योगशास्त्रातच बदल आहे. आम्ही देवाचं नामस्मरण करतो. जो भक्त आहे तो भगवंताचं नामस्मरण करतो, तो भगवंताच्या नामाचं भजन करतो, कीर्तन करतो, काय पोथ्या वाचतो, त्याला जे काही वाचन करावंसं वाटेल ते करतो. निरनिराळ्या स्वरूपामध्ये तो भगवंताच्या नामाची भक्ती करतो आणि त्याच्या स्वरूपाचा त्याचा महिमा गातो. ते सगळं जे काही आहे त्याचं जे वाचन आहे त्याचे लाभ काय होतात? जे लाभ योगाने मिळतात तेच होतात. म्हणजे योगाचा अभ्यास करून प्राणायाम करून जे लाभ होतात तेच ईश्वराच्या नामस्मरणाचे लाभ आहेत, तेच ईश्वराच्या नामाच्या जपाचे लाभ आहेत. माणूस आणि म्हणून आपल्याकडे जाता येता जप करू का? आपण म्हणतो हो करा ना, काही बिघडत नाही. आपल्याला थोर पुरुष मार्गदर्शन करणारे आपल्याला सांगतात हो काही हरकत नाही, आपण नक्की करू शकतो. जाता येता कितीही जप केला तरी सुद्धा सगळेजण सांगतात एक आसन घ्या, त्याच्यावर बसा, देवाला नमस्कार करा, थोडं तुमच्या देहाचं एक आसन ग्रहण करा, हातामध्ये गोमुखी घ्या नाही तर न घ्या, पण हातात माळ घ्या, त्या माळेनी जप करा. बैठकीवरचा जप झाला पाहिजे, बैठक झाली पाहिजे, कोणत्याही स्थितीत बैठक पाहिजे. हे आपल्याकडे जे सांगितलं आहे त्या बैठकीचे लाभ काय होतात? त्या बैठकीचे हे सगळे लाभ आहेत, जे प्राणायामाचे लाभ आहेत, जे योगशास्त्राचे लाभ आहेत. म्हणजे शरीर निरोगी आरोग्य संपन्न असं राहण्याकरता केवळ योगशास्त्रच लाभदायी आहे असं नाही, भक्तिशास्त्र सुद्धा तितकंच लाभदायी आहे. का आहे? कारण जाता येता समजा आपण एक मंत्र म्हणत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आपल्या शरीराच्या हालचालींच्या बरोबर त्याची लय राहत नाही, लय बदलत राहते, पण त्या नामाचा लाभ आपल्याला नक्की होतो. ते जे जप करतो, जे नामस्मरण करतो त्याचा लाभ होतो. पण एका स्थानावरती बसून आपण जेव्हा जप करायला लागतो तेव्हा त्या स्थानावर बसून जेव्हा जप होतो त्यावेळी आज उद्या परवा कदाचित 6 महिन्यांनी, कदाचित वर्षांनी, कदाचित काही महिन्यांनी आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे धारणेप्रमाणे त्याचं काय होतं की तो जो जप आहे तो जप आपल्याला त्या जपाचे लाभ देतो. म्हणजे काय लाभ देतो? त्याची एक लय आपल्या ठिकाणी एस्टॅब्लिश होते. कशी होते? ती स्थिर होते. एका जागेवर बसून स्थिर होऊन जप केल्याशिवाय ती लय सिद्ध होत नाही किंवा ती लय आपल्याला प्राप्त होत नाही. जसं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता हे आपण सारखं जपत राहिलो की आपली जी फुफ्फुसं आहेत, तुम्ही बघा एखादा श्लोक जर तुम्ही म्हणत असाल तर तो श्लोक सुरुवातीला आपण जर आपल्या वैखरी वाणीनी म्हणजे असं स्वच्छ उच्चार करून जर श्लोक म्हटलेले नसले आणि मनातल्या मनात असं बोट फिरवून जर म्हटलेले असले तर आपण म्हणायला लागलो तर 16 अक्षरांचा श्लोकाचा जो अर्धा भाग असतो तो अर्धा भाग एका श्वासात म्हणता येतोच असं नाही. आपली फुफ्फुसं तेवढी दमदार नसतात, हळूहळू त्या फुफ्फुसांमध्ये दम येतो आणि मग आपल्याला ते म्हणणं सोपं जातं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे की ह्या योगाच्या अभ्यासाच्या ठिकाणी हा जो प्राणापान आहे, हे जे प्राणाचा जय आहे, प्राण आणि अपानाच्या साह्याने केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं बळच आहे की प्राण अपान हाताशी घ्या, फुफ्फुसांची ताकद वाढवा, बुद्धीची ताकद वाढवा, अंतःकरणाचं स्थैर्य वाढवा. म्हणून त्यांनी सांगितलं की योगामध्ये प्राणाचा जय करायला सांगितलं की प्राण जय करा. आणि प्राण जय कसा होतो? श्वासाच्या बरोबर होतो. आपण आता आपण पाहिलं ना, मुख्य प्राणामध्ये श्वासोश्वास करणं हे त्या प्राणाचं काम आहे. आता त्या श्वासोश्वास हे आपल्याला माध्यम होतं. एखादा मंत्र उच्चारायला लागलो की त्याच्यात होणारा जो श्वासोश्वास आहे तो सुद्धा नियमित झाला की तो प्राणायामच आहे. मंत्र उच्चारणं हा सुद्धा प्राणायामच आहे, पण तो
मंत्र उच्चारून उच्चारून तो प्राणायामाच्या स्थितीला येतो. पहिल्याच दिवशी येत नाही, कारण ती लय स्थिर झालेली नसते, ती हळूहळू हळूहळू स्थिर होत जाते. म्हणून त्यांनी सांगितलं की योगाभ्यासाने काय होतं, प्राणापान म्हणजे आपण प्राणायाम करतो. दुसरं काय होतं, प्राणाचा जय होतं. तिसरं म्हणाले त्याच्यातून सिद्धी लाभतात. आपण सामान्य माणसं आहेत, आपल्यासारख्या सामान्य माणसाला योग्यांना प्राप्त होणाऱ्या सिद्धी होतील प्राप्त असं नाही. सारखी तहान लागत नाही, सारखी भूक लागत नाही, फार झोपेची गरज उरत नाही, फार अन्नाची गरज उरत नाही. आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो, फार उष्णतेमध्ये गेलो की त्या उष्णतेचा त्रास म्हणजे त्या उन्हाळ्याचा त्रास, फार थंडीत गेलो की थंडीचा त्रास. सामान्य मनुष्य लगेच तिथं जातो, आजारी पडतो, थंडीने तडतड एवढे गरम कपडे घाला. म्हणाले ज्याचा अभ्यास चांगला आहे योगाचा, त्याला हिमालयात गेला तरी सुद्धा ताबडतोब त्या थंडीशी त्याचं शरीर जुळवून घेत, त्रास होत नाही त्याला. फार उन्हाळ्यामध्ये गेला तरी लगेच तर ऊन बाधलं, त्यांनी दुखणं आलं, होत नाही. शरीराच्या ठिकाणी जी सहन करण्याची शक्ती, प्रतिकार नाही आहे. योग प्रतिकार नाही शिकवत, योग जे शिकवतो ते सगळं पॉझिटिव्ह शिकवतो. की योग त्याला सस्टेन करण्याची, त्याला सहन करण्याची, त्याला ओलांडून जाण्याची अशी शक्ती देतो. की आता एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये त्या बॉडीचा थर्मोस्टॅट बरोबर ॲडजस्ट होतो. की तिथे किती ऊन असलं तरी लोक हाय हुई 10 वेळा पाणी पी, काहीतरी गार द्या, सरबत प्यायला पाहिजे, थोडी साखर खायला पाहिजे. तो मनुष्य म्हणतो काही नाही, जर थोडा वेळ लागतो वातावरणामध्ये त्याला ॲडजस्ट व्हायला, त्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला, लगेच तो जुळला जातो. म्हणजे ही जी त्याची सकारात्मक बाजू आहे ना योगाची, तीच त्या ठिकाणी विकसित होते. त्या सगळ्याचं कारण हे प्राण आहेत असं त्यांना इथे सांगायचं आहे की हे त्याचं कार्य आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला फार मोठा योग जरी नाही करता आला तरी प्रत्येकाने थोडासा तरी आसन प्राणायामाचा अभ्यास करावा. त्या अल्प अशा योगाभ्यासाने सुद्धा प्रत्येक माणसाला त्याचे चांगले लाभ घेता येतात. दुसरं त्यांना शेवटी सांगायचं आहे की प्राणाच्याच बळावरती शरीराचे व्यापार होतात. योगाचा अभ्यास जर करायला आम्ही शिकलो तर शरीराच्या सामान्य तक्रारी या दूर होऊ शकतात आणि त्यामुळे त्या दूर करून घ्याव्यात. आणि त्यांनी तो एक सल्ला दिला आहे आपल्याला आणि इथे सांगितलं आहे की या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्या. आता पुढे ते सांगतात की प्राणाच्या सारख्याच आपल्याला मनाच्या 5 वृत्ती आहेत. आपण मनाचे 4 विभाग, मन म्हणजे काय हे समजून घ्यायला केले. आता मनाच्या वृत्ती कोणत्या आहेत? प्रमाण ही पहिली वृत्ती आहे. आता प्रमाण म्हणजे काय? कशाचं प्रमाण आम्ही मानतो? आमचं मन संकल्प करायला कशावर तयार होतं? समोर काय प्रत्यक्ष दिसतंय त्याच्यावर. आत्ता आपण पाहिलं, आत्ता पाऊस कमी आहे पण सगळं भरलेलं आहे. कुणी जर म्हटलं अहो काय छत्री घेऊन बाहेर पडावं की नाही, आपण म्हणू आत्ता पाऊस नाही आहे पण काय सांगता येत नाही, सगळं वरती भरलेलं आहे. म्हणजे केव्हा कोसळेल त्याचा नेम नाही, कारण वातावरण काही हे कोरडं होण्याचं दिसत नाही आहे. हे अजून वातावरण पावसाळीच आहे. आता तुम्ही ठरवा बुवा काय करायचं, छत्री घ्यायची की नाही. हे प्रमाण कोणतं आहे? हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. दुसरं प्रमाण, आता आपण इथे बसलो, कोणी सांगितलं काय आज पाऊस पडतोय, आता सगळीकडे पाऊस झाला, पुण्यात काही पाऊस होत नाही, काय माहिती आता हा किती पडणार आहे, पडणार आहे की नाही पडणार आहे, तर उद्या पडेल का नाही पडेल काय कल्पना करता येत नाही. आपण तो नाही कसं, कारण आपल्याला अंदाज आहे किंवा अंदाज करू शकतो. आपण काय अंदाज करू शकतो? आजच नक्षत्र बदललंय आणि हे पूर्वा नक्षत्र आहे आणि त्याचं घोडा वाहन आहे, घोड्याला पाणी आवडत नाही. म्हणजे आज नक्षत्र बदलल्यानंतर परवाच्या दिवशी गोकुळ अष्टमी आहे, गोकुळ अष्टमीला पाऊस पडला नाही असं होत नाही. आता जर पाऊस आला आहे तर तो गोकुळ अष्टमीला थोडा तरी पडल्याशिवाय जाणार नाही, पण घोडा नक्षत्र असल्यामुळे धोधो पडणार नाही. अनुमान कशावरनं याला अनुमान म्हणतात. कशावरनं केलं? 4 गोष्टी माहिती आहेत. आपण पाहतो, पंचांग पाहतो, केव्हा नक्षत्र बदललं बघतो, त्या नक्षत्राचं वाहन काय बघतो. अनुमान केलं की आता घोड्याला पाणी आवडत नाही म्हणजे बहुतेक पुढच्या 15 दिवसाचं जे नक्षत्र आहे
त्या 15 दिवसात काही फार धोधो पाऊस पडेल असं नाही. पण अहो, या मागच्या 15 दिवसात म्हैस नक्षत्राचं वाहन होतं. म्हशीला पाणी आवडतं, पण म्हैस वाहन असून सुद्धा पाऊस पडला नाही. आत्ता अगदी बदलता नक्षत्र बदलताना 2 दिवस पाऊस पडला. म्हणजे माणूस काहीतरी आपल्याला जेवढं माहीत असतं त्याच्यावर तर्क करून अनुमान बांधतो. याला अनुमान प्रमाण म्हणतात. की मन केव्हा मानतं? हे अनुमानाने मानतं. आपण आपलं म्हणू आता उद्या असं असेल, परवा असं असेल, मग आपण लोकांना सांगतो नाही असं आम्हाला वाटलं की हे 2 दिवस पाऊस पुष्कळ होणार, त्यामुळे या 2 दिवसात आपण काही कार्यक्रम ठेवू नयेत, हे दिवस तेवढे कार्यक्रमाला टाळा. हे काय केलं आम्ही? अनुमान केलं. म्हणजे मनाने कोणत्याही गोष्टी करता एक मत बनवायला, एक संकल्प करायला, एका निश्चित विचारापाशी यायला एक तर प्रत्यक्ष पाहावं लागतं. आम्हाला नाही प्रत्यक्ष बघायला मिळालं. एखादी वस्तू कुणीतरी खायला दिली आणि त्याने त्यांना ओळखा पाहू कशाच्या वड्या आहेत, म्हणजे आता आपण म्हणतो आता चव घेऊन पाहिली पाहिजे. मग चव घेतल्यावर आपण म्हणतो अहो या कळत नाही आहे, पांढऱ्या दिसत आहेत, मग कोहळ्याच्या आहेत का दुधीच्या आहेत का साईच्या आहेत, चालले आपलं. हे अनुमान आहे की जे प्रत्यक्ष दिसत नाही पण ज्याच्याविषयी काही गुणधर्म माहिती आहेत त्याच्यावरून आम्ही काही निष्कर्ष काढू शकतो, ते अनुमान आहे. आणि तिसरं आगम आहे. आगम म्हणजे ग्रंथ आहेत. आपल्याला जर कुणी सांगितलं आरोग्यशास्त्र, ते काय माहीत नाही, आपल्याला पुस्तक आणलं पाहिजे. मग आपण म्हणतो की कुणाचं पुस्तक आणावं, कशा करता पाहिजे? डायबिटीस करता पाहिजे का हृदयरोगा करता पाहिजे का माणसाच्या नर्व्स करता किंवा त्याच्या शरीरामधली जी मेंदू आणि त्याच्या अनुषंगाने असणारी कार्यकारी संस्था आहे त्या संस्थेकरता पाहिजे का पचनसंस्थेकरता पाहिजे का फुफ्फुसाची ताकद वाढवण्याकरता पाहिजे? जे पाहिजे ती पुस्तकं घेऊन येऊ की त्या पुस्तकातून वाचू. म्हणजे ग्रंथ हे प्रमाण आहे. ते म्हणाले मनाची ही वृत्ती आहे. ह्या मनाच्या ठिकाणी त्यांनी ज्या 5 वृत्ती सांगितल्या आहेत त्या म्हणाले मनाची वृत्ती कशातून निर्माण होते? प्रमाणातून निर्माण होते. प्रमाण किती? 3. दुसरी वृत्ती सांगितलंय विपर्यय. विपर्यय नावाची वृत्ती काय आहे? म्हणजे मिथ्या ज्ञानम अतद्रूपम. आता कसं होतं? प्रतिष्ठितम. मिथ्या ज्ञान आहे, अतद्रूप आहे आणि त्याच्यावर प्रतिष्ठित आहे. म्हणजे इथे अर्धवट उजेड आहे. आपलं प्रसिद्ध उदाहरण नेहमीचं, जाड दोरी पडलेली आहे. अर्धवट उजेड असल्यामुळे ती दोरी आहे का साप आहे कळत नाही. माणूस घाबरतो, त्याला विपर्यय म्हणतात. की त्याला भलतंच वाटतं. आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाला पाहिलं लांबून, जोरात हाक मारली, त्या माणसाने वळून पाहिलं, तो माणूस वेगळा दिसला, आपण म्हणतो अरे आम्हाला एकूण सगळं तुमच्याकडे बघून तीच व्यक्ती असेल असं वाटलं म्हणून आम्ही तुम्हाला हाक मारली, पण चुकलं आमचं. म्हणजे काय झालं? दुसऱ्या एका व्यक्तीवरती आपल्याला माहीत असलेल्या व्यक्तीचा आपण आरोप केला. तशी ही जाड दोरी खाली पडलेली आहे, ती अर्धवट अंधारात आम्ही पाहतो आहे, म्हणून आम्हाला ती दोरी नाही सर्प वाटला. आणि मग उजेडात पाहिल्यानंतर कळलं अरे हा सर्प आहे असं आम्ही समजून घाबरलो, पण म्हणाले इथं दोरीच निघाली. म्हणजे हा विपर्यय आहे. जे विपर्यस्त ज्ञान होणे, की जे ते नाही असं आम्हाला भासणे, त्याच्यावरती आम्ही ते ज्ञान आहे असं समजणार आहे. म्हणजे पहिलं काय झालं? प्रमाण. दुसरं विपर्यय. तिसरं काय? विकल्प. विकल्प काय? शब्दज्ञानानुपाती. वस्तुशून्यो विकल्प. हा फार सुंदर व्याख्या केली आहे विकल्पाची त्यांनी. म्हणजे शब्दज्ञानानुपाती म्हणजे शब्दाने कळतं, शब्दाने खूप कळतं. ते काय म्हणाले ते प्रत्येक कळतं, पण वस्तुशून्य तशी वस्तू असत नाही. आणि म्हणून जी फक्त शब्दाने बोलता येते पण जे प्रत्यक्षात अस्तित्वात नसतं ते विकल्प. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प. हा मला शब्दानेच फक्त समजतं. कसं? तर आपल्याकडची ठरलेली उदाहरणं आहेत ती सुद्धा आपण म्हणतो अहो काय करणार, तिथे तो बागेमध्ये ससा आला, त्या सस्याने त्याच्या शिंगावरती त्या बेडकाला घेतलं असं म्हटलं. कळलं आम्हाला की सस्याला शिंग आहेत हे आम्हाला कळलं, आणि त्या शिंगावरती बेडकाला घेतलं हे आम्हाला वाक्य कळलं. पण कधी सशाला शिंग आहे? सशाला कुठंच कधीच केव्हाच शिंग नाही. जी वस्तूच अस्तित्वात नाही. सस्य शृंगा, सशाचं शिंग. आकाशवेल,
कुणीतरी सांगितलं, अहो आमच्या घरामध्ये देवाच्या पूजेला फुलं, एक फूल झाडावर दिसलं नाही. मग काय केलं? काही नाही, त्या आकाशातल्या वेलीची फुलं तोडली आणि देवाला वाहिली. पण आकाशात वेल कुठे आहे? त्या वेलीला फुलं कुठे आहेत? बोलायला आहे फक्त, आम्हाला शब्द समजले आकाशातली वेल, पण प्रत्यक्ष आहे का वस्तुस्थिती? ती अस्तित्वात आहे का अस्तित्वात नाही आहे? तिसरं उदाहरण वेदांतातलं सिद्ध, वंध्यापुत्र. म्हणाले ती स्त्री पुत्राला जन्म देण्याला क्षम नाही आहे आणि त्या वंध्येच्या पुत्राने म्हणाले त्या अमक्या एकाला मारला. आता त्या वंध्या पुत्रच होत नाही, त्यांनी मारला, पुत्र अस्तित्वातच येत नाही, तर त्या पुत्राचं वर्णन कुठून करता? म्हणून ते म्हणाले शब्दानी, शब्दज्ञानानुपाती, शब्दज्ञान पुष्कळ होतं आम्हाला, पण वस्तुशून्यो विकल्प हा. मग आता आम्हाला एखाद्या मंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही म्हणतो हे खरं व्हायचंच नाही, कारण आम्हाला माहिती आहे नुसतेच शब्द आहेत, वस्तुशून्य. म्हणून आमच्या मनामध्ये त्यांनी बोललेल्या गोष्टीबद्दल नेहमी विकल्पच आहे. आम्हाला कधीही वाटत नाही की हे जे बोलले आहे ते खरं आहे, हा त्यांचा संकल्प आहे असं आम्हाला वाटतच नाही. आमच्या मनात त्याच्याविषयी शंकाच आहे, विकल्पच आहे. आता म्हणाले हा तिसरा विकल्प आहे. आणि चौथी वृत्ती मनाची निद्रा आहे असं त्यांनी सांगितलं, की अभाव प्रत्ययालंबना निद्रा अशी तिची व्याख्या केली आहे. की अभाव प्रत्यय हेच ज्याचं आलंबन आहे. अभावाचा प्रत्यय म्हणजे काय? आणि तोच त्याचा आधार आहे निद्रेचा. म्हणजे काही नाही, झोप अगदी गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा तो पुरुष जो आहे किंवा आमचा जीवात्मा जो आहे तो त्या परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. पण सर्व पदार्थांचा अभाव आहे. अभाव प्रत्ययालंबना अभाव प्रत्ययालंबना निद्रा म्हणजे आम्ही झोपलेलो आहोत, त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू तिथे झोपेत आहेत? कोणतीच वस्तू नाही. आम्हाला जेव्हा झोप लागते तेव्हा झोपेत म्हणजे जी काही झोप नावाची गोष्टी आहे त्याच्यामध्ये काय घर आहे का? त्याच्यामध्ये काय दार आहे का? त्याच्यामध्ये काय वस्त्र आहे का? त्याच्यामध्ये काय आमचा हात आहे का? त्याच्यामध्ये काय आमचे पाय आहेत का? त्याच्यामध्ये काय आमचे डोळे आहेत? जी झोप नावाची वृत्ती आहे, जी झोप नावाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये एकही पदार्थ नाही, एकही वस्तू त्याच्यामध्ये नाही. कोणतीही वस्तू नसलेलं पण जे अनुभवाला येणार, अनुभवाला येते की नाही झोप, ते आम्हाला असं विचारतात की अभाव प्रत्ययालंबना निद्रा. अभाव हाच ज्याचा प्रत्यय आहे आणि तोच ज्याचा आधार आहे. आलंबन म्हणजे आधार, तोच ज्याचा आधार आहे ती झोप आहे. आणि म्हणून त्यांनी मनाच्या ज्या वृत्ती सांगितल्या आहेत ना, त्या वृत्तीमध्ये निद्रा ही एक वृत्ती सांगितली. हा विकल्प ही एक वृत्ती. विकल्प तर ती आपण मनाचं कार्य सांगतानाच संकल्प विकल्प म्हणतो. विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान ही पण एक वृत्ती. आणि होतं अनेक गोष्टींचं मिथ्या ज्ञान होतं. चष्मा लावलेला नसला, जवळ डाळी असल्या, जवळचं दिसत नसलं, ती मुगाची डाळ का उडदाची डाळ कळत नाही पटकन. ज्या वस्तू आहेत जवळ घेतलेल्या मिथ्या ज्ञान आहे. अहो असं वाटलं मला, मी मोहरी आहे म्हणून घेतलं, पण तो राजगिराच निघाला. मोहरी म्हणून घेतलं, ती नाचणीच निघाली. काय कुणाला काय वाटेल? राजगिरा बगर म्हणून घेतला असेल, वऱ्याचे तांदूळ म्हणून घेतला असेल, नाचणी आहे मोहरी आहे, नाही कळला फरक. असं जे मिथ्या ज्ञान आहे रोजच्या व्यवहारामध्ये एक समजून एक मनुष्य स्वीकारतो, मिथ्या ज्ञान आहे. ही वृत्ती आहे. म्हणजे हे मनामध्ये निर्माण होणारे ज्ञानाचे तरंग आहेत. प्रत्येक वृत्ती आहे ना, दुःख देणारी वृत्ती निर्माण होते, सुख देणारी वृत्ती निर्माण होते. ज्ञान ही वृत्तीच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं अभाव प्रत्ययालंबना निद्रा. अभाव पदार्थ मात्राचा पूर्ण अभाव आहे, पण आम्ही झोपतो. कोणतीही वस्तू झोपेमध्ये आधाराला नाही आहे की अमक्याच्या आधार त्या झोपेला आहे, कशाचीही जाणीव नाही. अमक्याच्या एकाच्या आधाराने झोपलोय म्हणजे झोप नावाच्या गोष्टीमध्ये एक कशाचा तरी आधार आहे का? नाही आहे आधार. आता इथे मिथ्या ज्ञानाला काय आधार आहे? ती दोरी. त्या दोरीमुळे खोटं चुकीचं ज्ञान झालं. विकल्पाला काय आधार आहे? शब्द आधार आहे. काही बोलावं तोंडाने, शब्दाने काही बोलता येईल. समजा एका स्त्रीचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, अगदी जरी धरलं
तरीसुद्धा तिचा जनन क्षमतेचा काळ 25 वर्षाचा आहे. आणि कोणी जर सांगितलं अहो त्यांना किती मुलं आहेत, 1000 मुलं आहेत, मग त्या बाईंना 1000 मुलं कशी होतील? म्हणजे शब्दांनी कळलं की एक स्त्री आहे, ती 1000 मुलांची माता आहे, पण ती 1000 मुलांना जन्मच देऊ शकत नाही. म्हणजे हे जसं आहे ना व्यवहारामध्ये, हे ज्ञान आहे. हे ज्ञान होतं, काहीही होतं, त्या ज्ञानाला काही अर्थच नाही आहे, त्याला वास्तवच नाही आहे. हे आमच्या मनाला होतं की नाही होतं, असं आहे. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी शेवटी सांगितलंय की आता ही जशी निद्रा आहे तशी स्मृती ही सुद्धा मनाची एक वृत्ती आहे. स्मरण ठेवणं. आत्ता मी आपल्याशी बोलतीये, माझ्या मनाविरुद्ध समजा काही गोष्ट घडली. त्या दिवशी मी शनिवारी इथे आले होते प्रवचनाला, तेव्हा येण्याच्या आधी असंच काहीतरी माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या होत्या. आमच्या मीटिंगमध्ये पुष्कळ वादविवाद झाले, पुष्कळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. इथे येऊन मी बोलत होते, मला बोलताना प्रत्येक वाक्याबरोबर वाटत होतं की मला त्याचं स्मरण होतं ना, ते जे काय आत्ताच अर्ध्या तासापूर्वी झालेलं आहे ते माझ्या डोक्यात पक्कं होतं. साधारणपणे जो मनुष्य त्याच्या ठिकाणी फार संतुलित आहे, तो विषय संपला की त्याच्या डोक्यातला तो कप्पा बंद होतो. पण आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या डोक्यातला कप्पा इतक्या पटकन बंद होत नाही, झटकन त्यातला एक विचार डोक्यात येतो. आता वास्तविक पाहता ह्या विषयाशी आपण रमलेलो असतो, असं काही नाही आहे की ह्या विषयातलं मन दुसऱ्या विषयाकडे धावतंय, असं होतच नाही. ते बोलत असताना त्याच्याविषयी चिंतन करताना त्या विषयात असतो, पण तरीसुद्धा 100% असतो का एरवी कळत नाही. कारण एरवी काहीतरी वेडावाकडं विरुद्ध घेऊन आलेलो नसतो, पण त्या दिवशी डोक्यामध्ये विरुद्ध घेऊन आले होते. मी म्हटलं या सगळ्या तासाभरात एखादं वेडवाकडं वाक्य तर नाही ना बोलले, कारण त्याचं स्मरण झालं की याच्यावरचं अवधान सुटेल. स्मृती ही वृत्ती आहे आणि कशाचं स्मरण केव्हा येईल सांगता येत नाही. म्हणजे बोलता बोलता कुणाकडे बघून कशाचं स्मरण होईल, अरे या त्या अमक्यासारख्या दिसतात बरं का, अरे यांना ते पुस्तक द्यायचं होतं आपल्याला लक्षात नव्हतं, आत्ता आठवण झाली. आता हे सगळं बोलत असताना, एक विषय मांडत असताना त्याचं स्मरण व्हायचं काय कारण आहे? पण ती जी स्मृती आहे ती केव्हा जागृत होईल आणि ती वृत्ती तुमच्या वृत्तींमध्ये मिसळेल सांगता येत नाही. हे जेव्हा विसंवादी वृत्ती येते तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की अरे हे नको होतं डोक्यात यायला. आणि हाच विषय बोलत असताना आपल्याला कितीतरी गोष्टी या विषयाच्या अनुषंगाने आठवतात, तेव्हा एखादं उदाहरण आठवतं, तेव्हा ती स्मृती याला सुसंवादी आहे ना. म्हणून आपण म्हणतो मला अगदी नेमकं त्यावेळी आठवलं आणि अगदी बरं झालं ते उदाहरण माझ्या मनात आलं आणि मी तुम्हाला सांगितलं. माझ्या कधीतरी मनात होतं की हा विषय आपण केव्हा तरी मांडावा. म्हणजे सुसंवादी आणि विसंवादी अशी स्मरणं असतात आणि ती त्या त्यावेळी आपल्या समोर येतात. कोणाशी तरी भांडताना 1000 मुद्दे समोर येत राहतात, ते केव्हा तरी मग माणूस म्हणतो की त्याला नंतर आठवतं काहीतरी, मग तो म्हणतो अहो तेव्हा बोलताना मला आठवलं नाही, मला आत्ता आठवलं. खरं माहिती तेव्हा त्यांना भांडताना सांगायला पाहिजे होतं, पण तेव्हा माझ्या नाही ना लक्षात आलं. म्हणजे हे स्मृती आहे, ते स्मरण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अशा 5 वृत्ती मनाच्या आहेत की ज्याच्यामुळे मनोव्यापार होतो, मनाचा व्यवहार होतो. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती, या 5नी मन व्यवहार करतं आणि 5 प्राणांनी प्राण देहाचे व्यवहार करतात. आणि त्यामुळे प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आता पुढे त्यांनी म्हटलं अणुश्च, आणि मुख्य प्राण हा अणू आहे. आता ह्याच्यावर फार चर्चा करण्यासारखं नाही आहे, आपण हे सूत्र बघून पुढे जाऊ. मला शरीरातला मुख्य प्राण असो किंवा हे शरीरातले उपप्राण असो, हे सगळे अणू म्हणजे सूक्ष्म आहेत. मला वेदांमध्ये काही ठिकाणी वर्णन केलं आहे की प्राण हा फार मोठा आहे, हा फार व्यापक आहे. व्यापक आहे असा पण अनुभव येईल. मनुष्य जर ध्यानाला बसला आणि हे जे त्याचं हृदयाकाश आहे, ध्यान करताना जर ध्यान चांगलं साधत गेलं तर ही जी हृदयाची पोकळी आहे आतली, हा जो अवकाश आहे, ते जे मोकळेपण आहे किती जागा आतमध्ये, आपल्याला देह इथेच संपलेला कळतो, ह्याच्या आत जागा असून असून किती असणार, एवढी असणार. पण ध्यानाला बसल्यानंतर ती हृदयाची पोकळी जी आहे ती विस्तारित होऊन ती पुष्कळ विशाल झाली आहे असं वाटतं. त्याला जे ते हृदयाकाश
ते जे प्रत्ययाला येणं आहे त्याच्यामध्ये, तर वेदांनी त्याचं वर्णन केलं आहे. जसं तुकाराम महाराजांनी आपल्या शरीराचं वर्णन करताना वर्णन केलं आहे. कसं केलं आहे? अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज ज्यावेळी म्हणतात की मी आकाशा एवढा झालो, त्यावेळी आकाशा एवढं काय वाढलं? आकाशा एवढं शरीर झालं असं त्यांना वाटलं की मी आकाशात सामावणार नाही, इतका मी विस्तारलो. तेव्हा जे विस्तारित होण्याचा अनुभव आहे ते म्हणाले त्या अनुभवाबरोबर काय विस्तारतं? प्राणसुद्धा विस्तारले असं वाटतं. आणि म्हणून म्हणाले वेदांनी दोन्ही वर्णनं केलेली आहेत की प्राणाचा व्यापक पण अनुभव आपण घेऊ शकतो आणि प्राणाचा सूक्ष्म म्हणजे आमच्या देहात आहे तो पण अनुभव आम्ही घेऊ शकतो. आता तो कसा घेऊ शकतो आपण एका यानी बघू. आपल्याला येणारा अवघड आहे पण आपल्याला उदाहरणांनी लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांच्या पोटात सुद्धा वैश्वानर आहे. वर्णन करताना भगवद्गीताकारांनी म्हटलंय अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. आम्हाला भूक लागण्याकरता तो पोटामध्ये जठराग्नी म्हणून तो वैश्वानर निवास करतोय. आमचं काय करतो तो काम? आमचं अन्न पचवतो. आम्ही जे जे खातो, सकाळी ब्रेकफास्ट खाल्ला तरी पुन्हा जेवायची वेळ आली की भूक लागते. दुपारचं जेवण झालं तरी पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची भूक लागते. कारण केव्हाही तरी पोटभर जेवल्याबरोबर आमची वृत्ती काय सांगते? अगदी पोट खूप भरलंय, आज काही संध्याकाळी जेवावं असं वाटणार नाही. पण 8 वाजले की पोटात भूक लागते की पुन्हा आपण म्हणतो की नाही दुपारी म्हटलं जेवणार नाही पण घासभर भात खावासा वाटतं. म्हणजे जे अन्न आहे ते अन्न पचवण्याचं काम आमच्या पोटामध्ये वैश्वानर करतो. त्याचं व्यापक गुण काय? अग्नी हा त्याचा मूळचा गुण आहे. व्यापकता कोणी अनुभवली? ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यांना मांडे भाजायचे होते, कुणी खापर देईना मांडे भाजायला. त्यांनी मुक्ताबाईंना सांगितलं तू का काळजी करते, तू मांड्यांची तयारी कर आणि माझ्या पाठीवर भाज. त्यांनी आपल्या देहामध्ये असणारा आमचा जो जठराग्नी, जरा पुरणाच्या पोळ्या 2च्या 2.5 खाल्ल्या, 1ची 1.5 खाल्ली की पचवता पचवता त्या पोटाला हैराण व्हायची वेळ येते. की म्हणतो नाही जास्त खाल्ली, अजिबात भूक लागली नाही, अजिबात अन्न पचवलं नाही, जेवण्याची इच्छा नाही. आणि त्यांनी तो जो जठराग्नी आहे तो जठराग्नी प्रदीप्त केला आणि तो प्रदीप्त केलेल्या जठराग्नीवरती मांडे भाजले. म्हणजे हे प्राणाचं व्यापकपण आहे की नाही? हे प्राणाचं व्यापकपण आहे. ते त्यांच्या अनुभवाला, आमच्या येईल की नाही आपल्याला माहीत नाही. आपण जो कोणी अधिकारी असो तर येईल, नसू तर नाही येणार. आणि त्यामुळे दृष्टी आहे, दिव्य दृष्टी येते. माऊली म्हणते की समुद्रापलीकडला शब्दो ऐके, समुद्र म्हणजे मुंगीचेही मनोगत जाणीजे असं म्हटलंय की मुंगीच्या मनात काय हेही जाणता येतं. हे कोण जाणतं? त्या प्राणाचं व्यापकपण, त्या प्राणाचं सूक्ष्मपण ज्याच्याकडे आलेलं आहे त्याला ते जाणता येतं. आणि म्हणून म्हणाले वेदांनी काय म्हटलंय? अणुश्च. प्राण हा मुख्य प्राण सुद्धा देहामध्ये सूक्ष्म रूपातच आहे. तो काही फार मोठ्या रूपात भरा फिरतो, गतिमान आहे असं काही कुठे प्रत्ययाला येत नाही. तोही जीवाप्रमाणे अणूच आहे. पण वेदांनी असं म्हटलंय की तोही व्यापक असू शकतो, जसं जीवाच्या बाबतीमध्ये होतं की तो जीव सुद्धा ब्रह्म आहे. आणि मग ब्रह्माचे सगळे गुण प्रकट होतात का? जिथे व्हायचे तिथे होतील, आमच्या देहात नाही प्रकट होणार. आणि त्यामुळे इथे म्हटलं प्राणाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्राणाचं सामर्थ्य पुष्कळ विशाल आहे आणि प्राण अणुपण आहे. आता ह्याच्या पुढे ज्योतिराद्य निष्ठानम तू तदा मननात. म्हणजे वाक इत्यादी इंद्रियही अग्नी इत्यादी देवतांनी अधिष्ठित असतात, म्हणूनच प्रवृत्त होतात असे श्रुतीमध्ये सांगितले आहे. आता हे कशा करता हे आपण नंतर बघू. आधी असं बघू की आता त्यांनी सांगितलं वाणी, पोटातलं अन्न पचवणं वगैरे वगैरे अनेक गोष्टी. प्राण ज्ञानेंद्रियांना सामर्थ्य देतो. म्हणजे डोळे झाले, कान झाले, वाणी झाली, रसना झाली, सगळ्यांना. आता इथे त्यांनी काय मांडलं की वाणी तिचं काम करते, ती कुणाच्या अधिष्ठानाने, कुणाच्या आधाराने करते? त्या देवतेच्या आधाराने करते. म्हणजे वाणीची देवता आहे, डोळ्यांची देवता आहे, कानाची देवता आहे, नाकाकरता देवता आहे, हृदयाकरता देवता आहे, प्रत्येकाकरता देवता आहेत. म्हणजे आता विषय इथे कोणापासून वेगळा केला बघा की प्राण सगळ्या शरीराला चालवत आहेत.
श्वासोश्वास करून ह्या देहाला आपल्या सोप्या भाषेत जिवंत ठेवतायत. हे प्राण काम करतायत. मग आता प्राणामुळे माझा हात चालतो, प्राणामुळे माझे डोळे चालतात, नाही म्हणाले. प्राणामुळे डोळे, प्राण तिथं येऊन डोळे नाही चालवत. मग कोण डोळे चालवतं, का नाही चालवत, त्याचं उत्तर फार छान आहे आणि त्यांनी ते फार सुंदर मांडलेलं आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती कसं शास्त्र मांडतात बघा, आणि कसे विषय समजावतात आणि त्याचे अनुभव कसे येतात, महत्वाचं ते आहे. तर म्हणाले आता वाणी आहे, अग्नी ही तिची देवता आहे, त्यामुळे वाणीची देवता अग्नी आहे, त्यामुळे शरीरामध्ये अग्निदेवता वाणी चालवते आणि देवतांच्या आधाराने हे सगळे कार्यकारी होतात. सूर्य आहे, सूर्य नेत्रांमध्ये राहतो, तो दक्षिण नेत्रामध्ये तो पुरुष वास करतो, ते चैतन्य वास करतं असं म्हटलंय. आणि नेत्रांचं कार्य कोण चालवतं, तर सूर्य चालवतो. आणि मनाचं कार्य कोण चालवतं, तर चंद्र चालवतो. मनाची देवता चंद्र आहे. आणि त्यामुळे आपलं जर मन चंचल होत असेल तर ज्यांना रत्नांची पारख आहे असे लोक सांगतात हातामध्ये मोत्याची अंगठी घाला, म्हणजे मनाची चंचलता दूर होते. हे असे जे सगळे उपाय आहेत का, तर त्या प्रत्येकाच्या देवता ठरलेल्या आहेत. आणि सबंध शरीराची देवता पृथ्वी आहे. आता पुढे त्यांनी म्हणले प्राणवता शब्दात प्राणादीचा संबंध जीवात्म्याशीच असतो असे श्रुतीवरून कळते. आता प्राण आदी म्हणजे सगळ्या इंद्रियांना देवता अधिष्ठान आहेत. प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे. कर्माचं फल कोण भोगतं, जीव भोगतो. हे आता आपलं जीवाच्या ठिकाणी पाहून झालेलं आहे. त्यामुळे कर्म करण्याकरता प्रेरणा कोणाकडून मिळते, जीवाकडून मिळते. हे सगळं लक्षात ठेवायचं की ह्या सगळे इंद्रिय जे आहेत त्यांना अधिष्ठान देवता आहे, म्हणजे इंद्रियांना आधार देवता आहे. देवतांच्या आधाराने इंद्रिय काम करतात. इंद्रियांना काही करा ही प्रेरणा जीवाकडून मिळते. इंद्रिय जे काही करतात ते जे काही केलेलं आहे त्याचा उपभोग जीव घेतो. हे इथपर्यंत त्यांचं विधान झालं. आता म्हणाले म्हणून सुखदुःखाचा जो फलभोग आहे तोही जीवाच्याच पाट्याला येतो, कारण तो कर्माचाच फलभोग भोगतो. आता म्हणाले त्यामुळे स्मरण कोणाला राहतं, आपण काय भोगलंय त्याचं स्मरण सुद्धा जीवालाच राहतं, आपण काय भोगलो आहे त्याचं. आता भोक्तृत्व जर जीवाला आहे, त्या इंद्रियांची देवता आहे, म्हणजे त्या देवता इंद्रियांना कार्य करण्याकरता बल देतात. पण त्यांना त्याचा आनंद मिळतात का किंवा घेतात का, त्या घेत नाहीत. देवता आहेत त्या देवता. आता हा हात हलवायचा आहे, असा हलवला, पुन्हा आम्ही म्हटलं एवढा नाही आम्हाला वर न्यायचा आहे, नेता येईल. आणि एखाद्याच्या हाताला दुखणं झालं तर तो म्हणतो अहो माझा हात एवढाच वर होतो, वर करायचं तो वर नाही करतायत. का नाही करतायत, तो म्हणतो नाही इथूनच आखडलाय, इथूनच दुखतोय, तो वर नेता येत नाही. म्हणजे ह्या हाताची जी देवता आहे ती देवता त्याला हालचाल करण्याकरता तेवढंच बळ देते. वयाची 40शी उलटली की आपण म्हणतो आली 40शी, चष्मा लागला की डोळ्यांना तेवढं दिसत नाही का, तर त्या देवतांनी त्याला द्यायचं जे बल आहे, काळ ठरलेला आहे की त्या देहामध्ये इतकं बल त्यांनी दिलं. त्या काळानंतर त्या देहात होणारा जो बदल आहे त्या बदलाप्रमाणे ती देवता वागते, ती नियमाने बांधलेली आहे. आपण पुढे जेव्हा विषय वाचू त्यावेळी ह्या देवता कशा त्या त्या स्थानावर आल्या त्याचं पण वर्णन उपनिषदांनी खूप छान केलंय. पण आज आत्ता आपला तो विषय नाही आहे. तर ती जी देवता आहे ते तेवढंच बळ त्याला देते आणि त्याच बळाने ते इंद्रिय आहे किंवा ती जे हात आहेत पाय आहेत ते काम करतात. आता त्या बळाने त्यांनी काम केलं तर त्या देवतेला स्मरण केव्हा राहिलं असतं, जेव्हा देवतेला त्याचा अनुभव आला असता की हा आंबा मी हातात घेतला की त्या हातालाच आंबा गोड लागला असता, म्हणजे त्या देवतेने त्याचा अनुभव घेतला असता. ह्यांनी सांगितलं नुसत्या देवता आहेत तिथे, त्यांना कशाचाही अनुभव नाही, त्या अनुभव घेत नाहीत, त्या फक्त त्याला कार्य करण्याकरता तिथे बसलेले आहेत, त्यांच्या अधिकारामध्ये ते कार्य होतं. आंब्याचा गोडपणा कोण अनुभवतो, जीवच अनुभवतो. म्हणजे आता काय झालं बघा, आता अजून प्राण कुठेही आपल्या पिक्चरमध्ये नाही आहे, तो आत्ता इथे कुठेही
आपल्या पुढे ठळकपणे येत नाही आहे. इंद्रिय आहेत, इंद्रियांचं कार्य करण्याकरता देवता आहेत, त्यांना प्रेरणा देणारा जीव आहे. तो जीव प्रेरणा देतो तेव्हा मन एकाग्र तरी होतं, नाही तर होत नाही. अनुभव घेताना कमी जास्त अनुभवाची प्रत त्या अंतःकरणामुळे ठरते. या सगळ्यामध्ये कुठेही प्राण नाही. आणि म्हणून म्हणाले त्या सगळ्याचं चांगलं वाईटाचं स्मरण जीव ठेवतो. तस्यच नित्यत्वात, आणि जीवात्मा नित्य असल्यामुळे तो भोगता आहे. प्राण नित्य नाहीत, इंद्रिय नित्य नाहीत, त्या देहामध्ये देवता नित्य राहणार नाहीत. आणि त्यामुळे म्हणाले की जो नित्यत्वानी राहणारा आहे आणि जो हे सगळं भोगणारा आहे तो जीवच आहे. ते आपण सगळं सिद्ध केलेलं आहे. आता ते पुन्हा आपल्याला त्याची सिद्धी करायची कारण नाही. आता त्यांनी एक दुसरा मुद्दा मांडला की जीव हा भोगता आहे. हा मुद्दा का मांडला? त्यांनी सांगितलं देवता ह्या भोगत्या नाही आहेत म्हणून. देवता ह्या भोगत्या का नाहीत? कारण देवतांना दुःख भोगण्याचं कारण नाही. देवता सुखदुःखाच्या वाटेकरी नाही आहेत, त्या देवता आहेत आणि त्यामुळे त्या सामर्थ्याने संपन्न आहेत. पण ह्या देहाच्या सुखदुःखांनी त्या देवता सुखदुःखी होणार नाही आहेत. म्हणजे इथे हातामध्ये आंबा आंबट आला म्हणून त्या देवतेला दुःख झालंय असं होत नाही. हातात आंबा आंबट येऊ की हातात आंबा गोड येऊ, देवतेला काय घेणं देणं आहे? फक्त हातात आंबा घेऊन देण्याचं तिचं काम आहे, तेवढं ती करते आणि ती अलिप्त आहे त्याच्यापासून. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे कर्माचं भोगणं आहे ते देवतेला नाही, देवता सुखदुःखाची वाटेकरी नाही. त्या देवतांचा संबंध त्या देहाशी फक्त त्याला कार्यकारी करण्यापुरता आहे, याच्यापेक्षा अधिक नाही. आणि म्हणून म्हणाले आम्ही आमच्या हाताने दान दिलं तर हाताची देवता जर इंद्र आहे तर आम्ही जर हाताने दान दिलं तर त्याचं पुण्य इंद्राला मिळतं का? मला मिळतं, जीवाला मिळतं. जर ते पुण्य त्या देवतांना मिळत असतं तर आमच्या देहामधल्या देवता ज्या आहेत त्या सुखदुःखाच्या वाटेकरी झाल्या असत्या. त्या सुखदुःखाच्या वाटेकरी नाही आहेत. त्या दानाकरता हाताला फक्त पुढे नेतात. त्या आमच्या डोळ्यांनी ईश्वराचं दर्शन घेण्याकरता डोळ्यात फक्त सामर्थ्य देतात. ईश्वराच्या दर्शनाचं पुण्य देवतांना मिळतं का? नाही. ईश्वराच्या दर्शनाचं पुण्य आम्हालाच मिळतं. आम्हाला म्हणजे जीवाला. म्हणजे सुखदुःखाचा वाटेकरी जीव आहे, देवता नाहीत. नाही तर त्या जर वाटेकरी असत्या तर त्या पुण्याच्या आणि पापाच्या वाटेकरी झाल्या असत्या. म्हणून जीव हा त्याचा शास्त्र बघा कसं चाललंय. आणि त्या पापपुण्याच्या वाटेकरी नाही आहेत, जीव पापपुण्याचा वाटेकरी आहे. मग आता जीवाचं वैशिष्ट्य काय तेवढं आपण फक्त बघूया. तम इंद्रियाणी तद्व्यपदेशात अन्यत्र श्रेष्ठात. मुख्य प्राणाव्यतिरिक्त जे इतर प्राण त्यांना इंद्रिय म्हणतात, श्रुतीमध्ये तसेच सांगितलंय. म्हणाले इतर प्राणांच्या बाबतीत चर्चा करताना ते सगळ्यांचं नियंत्रण करतात म्हणून त्यांना प्राण असं म्हणतात. तो काही विषय चर्चेचा विशेष नाही. आपण पुढचं सूत्र बघू. भेदश्रुते हे मुख्य प्राण आणि इंद्रिये यांचे वेगळे वेगळे वर्णन श्रुतीमध्ये आले आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणाले प्राण जे आहेत ते प्राण आणि इंद्रिय ह्यांना कुठेही श्रुतीमध्ये एक शक्यता त्यांनी काढून टाकण्याकरता फक्त इथे म्हटली आहे की मुख्य प्राणाच्या व्यतिरिक्त जर कुठे इंद्रियांनाच जर तुम्ही प्राण असं म्हटलं असेल तर म्हणाले ते त्या ओघात आहे. याचा अर्थ मुख्य प्राण म्हणजे इंद्रिय नाहीत. आता म्हणून भेदश्रुते हे म्हणून वेद हे प्राण आणि इंद्रिय यांच्यामध्ये भेद आहेत असंच सांगतात. कसं? म्हणाले आता पहिली शक्यता नाकारली. कुठे कुठे प्राणांना इंद्रिय असं म्हटलेलं आहे पण ते तुम्ही संदर्भाने घ्यावं की जसं आपण म्हणतो ना की एका भगवद्गीतेमध्येच कधी अंतःकरणाला चित्त म्हटलंय, कधी अंतःकरणाला मन म्हटलंय. मग आता मन म्हणजेच अंतःकरण का? मग आपण म्हणू मन बुद्धी अहंकार चित्त चार गोष्टी आहेत. मग तुम्ही चित्त म्हटल्यावर चित्त म्हणजे स्मरण का अंतःकरण? संदर्भाने घ्यावं. तसं त्यांनी इथे सांगितलं की वेदामध्ये सुद्धा इंद्रिय आणि प्राण काही काही वेळा एकमेकांचे पर्यायी शब्द म्हणून वापरलेत पण इंद्रिय आणि प्राण एक नव्हेत हे त्यांनी उत्तर दिलं की प्राण आणि इंद्रिय एक नाहीत. दुसरं इंद्रिय आणि प्राण यांचा वेगळा वेगळा उल्लेख पुष्कळ ठिकाणी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे दुसरं प्रमाण दिलं की इंद्रिय आणि प्राण वेगळे आहेत. आता तिसरं इंद्रिय जी आहेत, आता इथून फरक काय प्राण आणि इंद्रियात ते सांगतायत.
की इंद्रिय जी आहेत ती वरवरच्या सुखाकरता दुःखी कष्टी होतात. समजा आत्ता मला असं वाटलं की आत्ता काहीतरी चमचमीत खावं, एखादा डोसा खावा, एखादा बटाटा वडा खावा, असं कुणाला वाटलं? त्या जिभेला वाटलं. आणि समजा तसा काही बटाटा वडा खायला मिळाला नाही, तसं काही आपल्या मनाप्रमाणे आत्ता असं वाटलं की अगदी सुंदर, अगदी झुळझुळीत वस्त्र पाहिजे, आपल्याला छानशी साडी पाहिजे घ्यायला. कारण ते सुद्धा आमच्या त्वचेचं सुख आहे ना, आमच्या देहाचं सुख आहे, आमच्या नुसतं मनाचं सुख नाही आहे. आमचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचासुद्धा. आणि ती जर म्हणाली अशी छान साडी पाहिजे की ती नेसली की अगदी झुळझुळीत साडी अंगावर अगदी बरीही वाटते, असं मनात आलं. म्हणाले ते आत्ता मिळालं नाही की काय झालं? दुःख झालं आम्हाला. म्हणाले हे जे दुःख आहे हे दुःख इंद्रियांना होतं की जिभेला खायला मिळालं नाही म्हणून दुःख झालं. आता कुणी म्हणाला हो काल इतका सुंदर सिनेमा होता, तो बघायचा होता, पण काय करणार, आम्हाला वेळच मिळाला नाही, त्यावेळी आम्ही बघू नाही शकलो. दुःख कुणाला जरा डोळ्याला झालं, अरे 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 आपल्याला नाही बघायला मिळालं. म्हणाले हे इंद्रियांना होतं. प्राणांना काय होतं? प्राणांना असलं काही सुखदुःख होत नाही. प्राण फक्त हितावर दृष्टी ठेवतो, प्राण हित बघतो. प्राण सांगतो डोळ्यांना रात्र झाली आहे, झोप येतीये, तरी आपल्या आवडीचा सिनेमा आहे, पुन्हा एकदा डोळे उघडून, पुन्हा एकदा कॉफी पिऊन, तोंडावर पाणी मारून, पण तो सिनेमा बघितल्याशिवाय आपण राहत नाही. का? मला बघायचं आहे. जेव्हा झोप यायला लागते तेव्हा प्राणांनी आम्हाला सांगितलेलं असतं, सूचना दिलेली असते, इंडिकेशन दिलेलं असतं, आता डोळे थकले आहेत, शरीर पण आता थकलं आहे, त्याला आता विश्रांतीची जरूर आहे, तुम्ही झोपा. पण आमच्या डोळ्यांची तयारी नसते. आम्ही म्हणतो आमच्या आवडीचा सिनेमा लागलेला आहे, तो पाहिल्याशिवाय काही आम्ही झोपणार नाही, डोळ्यावर पाणी मारा. म्हणजे इंद्रिय काय आहे? प्रिय पाहतात. इंद्रियाला जे प्रिय आहे ते त्याला हवं असतं. आपल्याला कितीही ही वस्तू खायची नाही. कोणी सांगितलं तुमचं ब्लड कोलेस्ट्रॉल वाढलंय, आता तेलकट खाऊ नका, आता तुपकट पदार्थ खाऊ नका. पण समोर चांगला चमचमीत चिवडा दिसला, चांगली भेळ दिसली, खावीशी वाटली. कुणाला खावीशी वाटते? जिभेला. त्या जिभेला परवा नाही आहे त्या ब्लड कोलेस्ट्रॉल वाढलंय त्याची. ही म्हणते आता एक बशीभर खाऊ, पुन्हा उद्या नाही खाणार, पण आज तर खाऊन घेऊ. म्हणजे तिला जे प्रिय वाटतं त्याचा स्वीकार इंद्रिय करतात, इंद्रियांना जे प्रिय वाटतं ते. आणि प्राण जे आहेत ते देहाचं हित कशात आहे ते पाहतात. आणि त्यामुळे प्राण आपल्याला दरवेळी सूचना देत असतात, त्यांची इंडिकेशन्स येतच असतात, त्यांच्या सूचना येतच असतात. आम्ही ऐकत नाही. आणि आम्ही जरी नाही ऐकलं आणि आमच्या शरीराचं नुकसान करून घ्यायला बसलो तरी प्राण निकरानी लढत राहतात की कोणत्या का परिस्थितीत होईना हे शरीर अधिकाधिक चांगलं राहिलं पाहिजे, अधिकाधिक चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे प्राणांचं काम काय आहे? एवढा एकच अर्ध्या मिनिटाचा विषय बोलून थांबू. माणसाचं हृदय त्यांनी वेडवाकडं वागून बिघडवून घेतलं. डॉक्टरांकडे गेला, त्याला घाम आला, काहीतरी झालं, धडधडलं. डॉक्टरांनी ते बघितलं, ते म्हणाले अहो यांचं हार्ट फक्त 30% काम करतंय, 30% काम करतं. मला सांगा जगातलं असं कोणतं उपकरण आहे, असं कोणतं मशीन आहे? इथे बघा, इथे थोडा धक्का लागू दे, ती वायर तिथून जरा सैल होऊ दे, आत्ता दिवा बंद होऊन जाईल. सगळं 100% परफेक्ट पाहिजे, सगळं तंतोतंत बरोबर असेल तरच ह्या जगातलं कोणतंही मशीन नाही तर उपकरण चालू आहे. आणि आमचा देह थोडं लिव्हर बिघडलेलं आहे, शरीर चालू आहे. किडनीज खराब झाल्या आहेत, शरीर चालू आहे. थ्रोट इन्फेक्शन आहे, शरीर चालू आहे. त्याच वेळी हृदयामध्ये 30% काम करतंय, चालू आहे. मेंदूवरती ताण आहे म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, शरीर चालू आहे. म्हणाले शरीरामध्ये 30% हार्ट वर्किंग आहे तरी शरीर कसं चालू आहे? ते प्राण लढतायत. 30% सुद्धा हे शरीर चालू राहिलं पाहिजे. म्हणजे ते कुणाचं हित बघतायत? आमच्या शरीराचं हित बघतात. ते लढणारा शेवटपर्यंत कोण असेल तर तो प्राण आहे आमच्या देहाकरता. आणि आमच्या देहाला खड्ड्यात घालणारा कोण असेल तर आमची इंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ते आम्हाला खड्ड्यात घालायला बसले की ते आपापले चोचले पुरवत राहतात आणि हा बिचारा मुकाट्यानी त्यांना सांभाळत राहत. ते वेड्यासारखं खा 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 करून दमतात. डोळ्यांनी पाहता पाहता, वाचता वाचता डोळे दमतात. कानानी ते हे एवढे कर्कश आवाज ऐकून कान दमतात. पण ते सगळे बिचारे
आता आम्ही दमलो म्हणून रात्री झोपून जातात. हे सगळे झोपले तरी झोपत नाही तो फक्त प्राण. एकदा जीव जन्माला आला देहाच्या आश्रयाने आणि देहाने पहिला श्वासोश्वास घेतला की शेवटच्या श्वासापर्यंत प्राण कधी दमत नाही, प्राण कधी थांबत नाही, प्राण कधी असहकार करत नाही. तो आपल्या बाजूनी आपल्याला बिघडून देत नाही, आपण त्याला बिघडवतो. त्या प्राणांनी चांगलं राहावं, सक्षम राहावं, कार्यक्षम राहावं असं आम्ही आमच्या इंद्रियांनी व्यवहारच करत नाही. त्यामुळे त्या प्राणाला आम्ही दुबळा करतो. म्हणजे पुढे पुढे आपण असं म्हणतो की नाही बुवा आता काय नाही, आता अन्न पचत, आता नाही हरभऱ्याची डाळ खाता येत, आता तेलकट पचत नाही, आता ॲसिडिटी इतकी वाढते की आंबट चिंबट पदार्थ खाता येत नाहीत, तेलकट खाता येत नाहीत, फार गोड खाता येत नाही. त्या प्राणांनी काय करावं? कारण त्या इंद्रियांनी इतके स्वतःचे लाड करून घेतलेले असतात की तो प्राण म्हणतो मी माझ्या बाजूनी पुष्कळ प्रयत्न करतो, पण तुम्ही मला काहीच सहाय्य करत नाही, त्याला मी काय करू? आता याच्या संदर्भामध्ये छान गोष्टी आहेत, याच्या संदर्भामध्ये खूप छान विवेचन आहे, ते आपण उद्याला बघू. आज इथे थांबू.